तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आज आपण BXC युनिट 2 इम्पॉर्टंट न्यूमेरिकल बघणार आहोत. तर ह्या 2024 पॅटर्नला हे न्यूमेरिकल 4 किंवा 5 मार्क्सला विचारले जात होते. तर आता हे न्यूमेरिकल 2025 पॅटर्नमध्ये तर हे न्यूमेरिकल पेपरला एकदाच आलेलं आहे, म्हणजे वन टाईम रिपीट झालेलं आहे, फक्त एकदाच आलेलं आहे. आणि इथं 2 वेळेस आले होतं ऑरला, दोन्ही क्वेश्चनमध्ये ऑरला होते, 2 वेळेस आले होते, दोन्ही वेगवेगळे न्यूमेरिकल होते, त्यात IB IC वेगवेगळे काढायला लावले होते. तर आता आपण त्यामध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघू. तर फॉर्म्युल्याआधी आपल्याला कन्वर्जन महत्त्वाचं आहे, ते कन्वर्जन आपल्याला जमलं पाहिजे. तर आपल्याला कन्वर्जन कसं करायचं, इथं बघा मिली ॲम्पियर आहे, इथं मिली ॲम्पियर. तर ते मिली ॲम्पियर म्हणजे काय, मीटर ॲम्पियर म्हणजे किती, 10⁻³ ॲम्पियर. आणि मायक्रो ॲम्पियर म्हणजे किती, 10⁻⁶ ॲम्पियर. ही खूप युनिट मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. युनिट कन्वर्जन आलं तर आपला आन्सर बरोबर येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला आहे तो म्हणजे आईचा फॉर्म्युला काय आहे, म्हणजे इमिटर करंट. त्याचा काय आहे फॉर्म्युला, बेस करंट प्लस कलेक्टर करंट म्हणजे IB + I. हा आपल्याला इमिटर करंट चा फॉर्म्युला आहे, म्हणजेच IE = IB + IC. त्याचं युनिट आपल्याला मिली ॲम्पियर. तर थर्ड आपल्याला बीटा = IC/IB. त्याला युनिट नाही आहे, त्या आन्सरमध्ये आपल्याला युनिट भेटणार नाही. तर आता आपण एक्झाम्पलकडं जाऊ. तर न्यूमेरिकल बघू आपण कोणते कोणते न्यूमेरिकल विचारले गेलेले आणि आपण ते इझी ट्रिकनी तुम्हाला मी सॉल्व करून दाखवतो. तर फर्स्ट न्यूमेरिकल आहे आपल्याकडं, डिटरमाइन द DC करंट गेन बीटा and emitter current IE for transistor where IB = आपल्याला त्यांनी IB दिलेला आहे, किती दिलेला आहे, 50 मिली ॲम्पियर. तर 50. पण फर्स्ट न्यूमेरिकल बघू. तर बघा गिवन आपण रीड करू काय काय दिलेलं आहे. डिटरमाइन द DC करंट गेन बीटा, आपल्याला बीटा काढायचा आहे. द इमिटर करंट दिलेला आहे आपल्याला, इमिटर करंट फॉर ट्रान्झिस्टर वेअर IB = 15 मायक्रो ॲम्पियर आणि IC = 3.6 मिली ॲम्पियर. तर बघा फर्स्ट आपल्याला IB दिलेला आहे, त्यांनी IB किती दिलेला आहे, 50 मायक्रो ॲम्पियर. आता मी इथं दाखवलं, तुम्ही इथं अशी दांडी मारून घ्या त्याला, मायक्रो ॲम्पियर. आता इथं आपण बघितलं आहे मागच्या स्लाईडमध्ये की मायक्रो ॲम्पियर म्हणजे μA असल्यावर आपल्याला 10⁻⁻⁶ मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता इथं मी मल्टिप्लाय करून घेतो, 50 × 10⁻⁶ ॲम्पियर. हे झालं आपलं कन्वर्जन. त्यानंतर आपल्याला कलेक्टर करंट दिलेलं आहे, म्हणजे IC दिलेलं आहे, त्यांनी काय दिलेलं आहे, 3.65 मिली ॲम्पियर. म्हणजेच काय, 3.65 × 10⁻³ ॲम्पियर. आता हे आपल्याला गिवन आहे, हे काय आपल्याला गिवन आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी आपल्याला काय करायला लावला, बीटा काढायला लावला आणि IE काढायला लावला. म्हणजे आपल्याला फर्स्ट आपण काय करू, IE काढून घेऊ. मग आपल्याकडं IEचा फॉर्म्युला म्हणजे इमिटर करंटचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, का IB + IC. मग आता मी इथं टाकतो IB + IC. मग आता आपण व्हॅल्यू पुट करू. मग IB काय माझ्याकडं 50 × 10⁻⁶ ॲम्पियर बरोबर, प्लस इथं नंतर IC काय आहे, 3.65 × 10⁻³ ॲम्पियर. आता हे कॅल्क्युलेशन आपण कॅल्सीमध्ये पुट करू आणि आन्सर काढू. बघा 50 × 10⁻⁻⁶ ओके. त्याच्यानंतर प्लस 3.6 × 10⁻⁻⁶ ते -3. आता याचा आन्सर आपल्याकडं काय येतं, SD किती आलं, 3.65 × 10⁻⁻3. आता 10⁻³ म्हणजे काय, 3.65 × 10⁻³ म्हणजे काय, मिली ॲम्पियर बरोबर. म्हणजेच काय, इथं काय येईल, मिली ॲम्पियर. हे झालं तुमचं फर्स्ट आन्सर I. मग आता आपल्याला बीटा काढायचा. बघा बीटाचा फॉर्म्युला काय आपण इथं बघितलं तर स्लाईडला, IC/IB बरोबर. म्हणजेच इथं काय टाकायला आपल्याला, IC/IB. मग आता ICची व्हॅल्यू काय माझ्याकडं, ICची व्हॅल्यू आहे माझ्याकडं 3.65 × 10⁻³
ॲम्पियर अपॉन आय बी काय माझ्याकडं 50 इंटू 10⁻⁻6 6 ॲम्पियर. ओके, आता मी ह्या व्हॅल्यू पुट करतो आणि आन्सर काढतो. बघा आता इथं काय आहे 3.65 इंटू 10⁻³ ओके अपॉन किती आहे 50 इंटू 10⁻⁻6 या आन्सर येतं माझं 73. बरोबर, किती आलं 73. याला युनिट नाही आहे, याचा आन्सर काय आलं फक्त बीटा काय आला आपला 73. अशा पद्धतीत तुमचं हे फर्स्ट न्यूमेरिकल सॉल्व झालं. हे कितीला आलं होतं तुमचं, हे 2024 पॅटर्नचा फर्स्ट पेपरला आलं होतं. हे क्वेश्चन नंबर 2मध्ये आलं होतं. आता हे आपण फर्स्ट न्यूमेरिकल बघितलं. त्यानंतर आता आपण सेकंड न्यूमेरिकलकडे जाऊया. तर हे पण 2024 पॅटर्नला क्वेश्चन नंबर 3मध्ये आलं होतं. तर चला आपण हे सॉल्व करू. आता डिटरमाइन द DC करंट गेन बीटा अँड द इमिटर करंट IE फॉर ट्रान्झिस्टर वेअर IB इक्वल टू 100 मायक्रो ॲम्पियर अँड IC इज इक्वल टू 5.6 मिली ॲम्पियर. तर आता आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, इथे IB दिलेला आहे. IB किती आपल्याकडं 100 मायक्रो म्हणजे किती 10⁻⁻6 ॲम्पियर. ओके, त्याच्यानंतर मला दिलेलं आहे त्यांनी IC इज इक्वल टू 5.65 मिली ॲम्पियर म्हणजेच किती इंटू 10⁻³ ॲम्पियर. आता आपल्याला त्यांनी फर्स्ट काय काढायला लावलं IE म्हणजे बीटा आणि IE काढायला लावला. तर आता आपल्याकडं IEचा फॉर्म्युला काय बघा, तर इथं IEसाठी काय फॉर्म्युला आहे IB प्लस IC. बरोबर, माझा इथं मी फॉर्म्युला टाकतो तर काय येईल माझा IB प्लस IC. मग आता IBची व्हॅल्यू काय आहे इकडं 100 इंटू 10⁻⁻6 ॲम्पियर प्लस ICची व्हॅल्यू काय माझी 5.65 इंटू -10⁻³ ॲम्पियर. आता हे कॅल्सीमध्ये मी पुट करतो आणि आन्सर काढतो. 100 इंटू 10⁻⁻6 ॲम्पियर त्याच्यानंतर इंटू 5.65 इंटू 10⁻³ ॲम्पियर. मग आन्सर काय येतं आपलं, आन्सर काय आलं आपलं 5.65 इंटू 10⁻⁻7. बरोबर, आता -7 आलं. मग आता आपण काय करू, याला शिफ्ट करू. मग मी काय 5.65 इंटू 10⁻⁷ आलेलं आहे कॅल्सीमध्ये. तर आपण काय करू या 7ला मी याला काय कन्वर्ट करतो. मी इथं काय करतो 0.565 इंटू 10⁻⁻6 होईल. बरोबर, मग काय येईल 0.565 इंटू 10⁻⁻6 म्हणजे काय 10⁻⁻6 म्हणजे काय मायक्रो ॲम्पियर. हे झालं आपलं आन्सर. त्यानंतर आपल्याला त्यांनी DC करंट गेन बीटा काढायला लावला. मग बीटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडं IC अपॉन IB. बरोबर, इथं दाखवतो तुम्हाला मी फॉर्म्युला. बघा इथं बीटाचा फॉर्म्युला काय IC अपॉन IB. आता फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू आणि आन्सर काढू. मग IC आपल्याकडं काय इथं 5.65 इंटू 10⁻³ ॲम्पियर अपॉन इथं काय आपल्याला 100 IB काय 100 इंटू 10⁻⁻6 ॲम्पियर. आता मी काय करतो याला अपॉनला टाकतो. मग अपॉनला काय येईल 5.65 इंटू 10⁻³ अपॉन काय येईल 100 इंटू 10⁻⁻6. बरोबर, मग आपला आन्सर काय आलं इथं 56.5 हे आपलं आन्सर आलं बीटाचं. आणि हे तुमचं आन्सर आलं इथं IE. अशा पद्धतीत तुम्हाला असे न्यूमेरिकल येतात. आता हे 2024चं लेटेस्टच आहे म्हणजे जसं काय. आता मी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल दाखवतो. ह्या हा न्यूमेरिकल 2025चा आहे. हा मागे पण एकदा विचारले गेलेला होता. PYQs पण आहे. हा PYQs मधलाच आलेला आहे. 2025ला विचारले गेलेला आहे आणि याच्यात थोडं वेगळं सांगितलेलं आहे त्यांनी काढायला. आपल्याला IC काढायला लावला इथं. पण हा न्यूमेरिकल 4 मार्काला येतो किंवा 5 मार्काला एक्झाममध्ये विचारला जातो. तर
आत्ता ह्यावेळेस 4 मार्काला आला होता, तर तुमच्या वेळेस हा 5 मार्काला पण येऊ शकतो किंवा 3 मार्काला पण येऊ शकतो. ते पॅटर्नवर डिपेंड आहे. तर आता फर्स्ट आपण आता सॉल्व करू एक्झाम्पल. तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला गिवन काय दिले आपण ते बघू आधी. गिवन डिटरमाइन डी सी करंट गेन आपल्याला बीटा काढायचा आहे. कॅल्क्युलेट आणि आय सी काढायचा आहे. इथं बी जी टी इफ आय बी दिलेलं आहे. मग इथं आपण आय बी लिहून घेऊ. आय बी इज इक्वल टू 20 मायक्रो ॲम्पियर म्हणजेच किती 20 × 10⁻⁻6 ॲम्पियर. ओके. त्यानंतर इथं आपल्याला लिहिलेलं आहे आय ई किती आहे 2 मिली ॲम्पियर म्हणजेच किती 2 × 10⁻³ ॲम्पियर. नाव आता आपल्याला काय काढायचं इथं फर्स्ट आपल्याला इथं काढायचं आहे आय सी. मग आय सीसाठी काय फॉर्म्युला आहे तर आपल्याकडं इथं फॉर्म्युला आहे की इथं काय फॉर्म्युला आपल्याकडं आय ई इक्वल टू आय बी प्लस आय सी हा फॉर्म्युला आहे. तर मला आय सी काढायचा आहे. मग मला काय करावं लागेल फॉर्म्युला घेतला आय सी इज इक्वल टू आय ई मायनस आय बी. आपण हा फॉर्म्युला इंटरचेंज करून घेतला. आता आपण इथं व्हॅल्यू पुट करू. आपल्याकडं आपल्याकडं आय ई काय 2 × 10⁻³ ॲम्पियर मायनस आणि आय बी काय आपल्याकडं 20 × 10⁻⁶ ॲम्पियर. तर मी जर यासाठी मायनस सबट्रॅक्शन केलं तर मला 1.98 मिली ॲम्पियर हे आन्सर भेटतं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं काय काढायचं आहे त्यांनी सांगितलं तर आय बी काढायचं आहे. तर आय बी आपण काढू. इथं काय आय सी अपॉन आय बी. तर आय सी म्हणजे किती आय सी किती आपल्याकडं आला 1.98 मिली ॲम्पियर अपॉन किंवा मी तर टाकतो 1.98 × 10⁻³ ॲम्पियर अपॉन. तर त्यानंतर खाली आपल्याला टाकायचं आहे आय बी किती आपला 20 × 10⁻⁶ ॲम्पियर. मग आपला आन्सर येतं इथं 99. मी इथं ऑलरेडी कॅल्सीमध्ये काढलेले तुम्ही ऑलरेडी काढून घ्या तुम्ही कॅल्सीमध्ये तुम्ही चेक करा. हे आपलं आय बी आलेलं आहे. इथं आय बी नाही इथं आपल्याला इथं ॲम्पियर म्हणजे हा आपला काय आला बीटा आला तुमचा 99. मी तर चुकून माझ्याकडून इथं आय बी घेण्यात आला तर तर इथं काय आपला बीटा. मी तुम्हाला अशा पद्धतीने इथे 3 न्यूमेरिकल सोडून दिलेले. हे 3 न्यूमेरिकल हे 2024चा हा एक आहे फर्स्ट, हा सेकंड आणि हा 2025चा लेटेस्ट न्यूमेरिकल आहे. इथं फक्त फॉर्म्युला थोडा चेंजेस करायला लावला तर थोडं ट्विस्ट होतं फॉर्म्युल्यामध्ये. तर आपण आत्ता 3 न्यूमेरिकल बघितले पेपरला येताना ह्याच टाईपचे न्यूमेरिकल येतील फक्त व्हॅल्यू थोड्या चेंज होतील. तर व्हॅल्यूकडे तुम्ही लक्ष द्या. आधी कन्वर्जन करा. कन्वर्जन तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. हे कन्वर्जन तुम्हाला युनिटचं कन्वर्जन जमलं तर न्यूमेरिकल जमणार आहे. हे युनिटचं कन्वर्जन तुम्ही विसरू नका. हे खूप IMP तुमच्यासाठी. त्यासाठी मी आधी कन्वर्जन जमलं तर पुढचं न्यूमेरिकल जमणार आहे. हे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. 2 फॉर्म्युलेवर बेस 3 टाईपचे न्यूमेरिकल पडतात. लक्षात घ्या 3 टाईपचे न्यूमेरिकल पडतात. तर तुम्ही पहिला आय ई काढायला लावता त्यानंतर किंवा आय बी काढायला लावता कधी आय सी काढायला लावता असे न्यूमेरिकल पडतात. बीटा तर कॉमन आहे तुम्हाला येतं आय सी आपण आय बी दोन्ही व्हॅल्यू टाकायचे आहे. पण इथं तुम्हाला काढायला बीटा लावताय कधी आय सी लावताय कधी आय ई काढायला लावताय. हे फक्त ट्विस्ट आहे इथं या न्यूमेरिकलमध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल बघितले. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.